नमस्ते दर्शक हो, चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला. आज हे महाराष्ट्राचं आणि भारताचं वैभव बघायला आपण आलेलो आहोत अकोले नावाच्या एका छोट्याशा गावामध्ये, ज्या गावामधलं मागचं गंगाधरेश्वर मंदिर आपण बघितलं होतं. आणि आजच्या या चलचित्रामध्ये आपण माझ्या मागे दिसत असलेलं सिद्धेश्वराचं मंदिर बघणार आहोत. हे सिद्धेश्वराचं मंदिर आता आपण ह्या बाजूने आतमध्ये जाऊन बघायला सुरुवात करणार आहोत. चला, आता आपण मंदिराची उजवी बाजू बघत आहोत, बाहेरच्या बाजूनी मंदिर बघत आहोत. इथे सुंदर नक्षीकाम बाहेरच्या बाजूनी आपल्याला केलेलं दिसतं. मी थोडंसं जवळ जाऊन एक नमुना तुम्हाला दाखवतो. इथल्या मंदिराची बाहेरच्या बाजूनी केलेल्या नक्षीकामाचा नमुना इथे आपण बघू शकता. अतिशय सुबक पद्धतीची फुलं मधल्या स्तरावरती कोरलेली आहेत. त्याच्यावरती सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. वरती कीर्तिमुख कोरलेली दिसत आहेत. म्हणजे इथल्या जसं गंगाधरेश्वर मंदिरावरती नक्षीकाम होतं, साधारण त्याच ठेवणीतलं हे मंदिर आहे, ज्याचं नाव आहे सिद्धेश्वर मंदिर, जे अकोले गावामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे. एकावर एक थर करून मंदिर बनवलेलं आहे. आता संध्याकाळ झालेली आहे, त्यामुळे थोडासा प्रकाश कमी पडतो आहे, पण तरी सुद्धा सुंदर मंदिर आपल्याला बघायला बाहेरच्या बाजूने मिळतं. दर्शक हो, आता आपण जे बघत आहोत हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे, मुख्य मंदिराचं प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारावरती प्रवेशद्वार म्हणण्यापेक्षा याला नंदी मंडप आपण म्हणू शकतो, कारण आतमध्ये आपल्याला नंदी मंडप दिसतो आहे. प्रवेश मंडप आणि नंदी मंडप एकत्र या मंदिरामध्ये आपल्याला बघायला मिळतो. या नंदी मंडपाला अनेक स्तंभ आहेत. या बाजूच्या समोरच्या बाजूला आपल्याला 4 स्तंभ दिसत आहेत. त्याच्या मागे 2 स्तंभ आहेत नंदीच्या दोन्ही बाजूला, आणि त्याच्या मागे प्रवेशद्वाराच्या बाजूला पण काही स्तंभ आहेत. ते आपण स्तंभ जरा जवळून जाऊन बघूया. या ठिकाणी अनेक चांगल्या प्रकारची शिल्प कोरलेली आपल्याला बघायला मिळतात. थोडीशी जीर्ण झालेली आहेत. या परिसरातली जी मंदिरं आहेत, या परिसरांमधल्या मंदिरांमध्ये जो खडक किंवा दगड वापरलेला आहे तो जीर्ण होत जाणारा खडक आहे. त्यामुळं काही शिल्प जीर्ण झालेली आहेत, पण तरी सुद्धा बऱ्याच अंशी नक्षीकाम इथे शिल्लक आपल्याला असलेलं दिसतं. इथे तुम्ही बघू शकता द्वारपालांसारखी काहीतरी शिल्प या खांबांवरती केलेली आहेत किंवा स्तंभांवरती केलेली आहेत. खालच्या बाजूला ही शिल्प आहेत, त्याच्यावरती कीर्तिमुखासारखं काहीतरी नक्षीकाम केलेलं आहे. वरच्या स्तरामध्ये सुंदर नक्षी किंवा सुंदर शिल्प चारी बाजूंनी केलेली आहेत. त्याच्यावरती हंसांसारखा आकार केलेला आहे. हंस असलेले आपल्याला इथे दिसतात. वरती फुलांचे आकार केलेले आहेत आणि त्याच्यावरती असलेलं गोलाई त्रिकोणी किंवा धार असलेले भाग आपल्याला इथे बघायला मिळतात. त्याच्यावरती अन्य मंदिरांमध्ये जसं आपण बघितलं होतं तसं शुष्क सांधा पद्धतीचा सांधा इथे आपल्याला बघायला मिळतो. या बाजूला जर आपण बघितलं तर ह्या स्तंभावरती आपल्याला यक्षिणी बघायला मिळते. या यक्षिणींचा अर्थ किंवा यांचा भावार्थ मी अनेक व्हिडिओमध्ये तुम्हाला समजावून सांगितलेला आहे. या यक्षिणींनी वरच्या मंदिराचा शिखराचा किंवा छताचा जो भार आहे तो भार आपल्या खांद्यावरती घेतलेला आहे, म्हणून त्यांनी दोन्ही हात वर केलेले असतात. तिथे मध्ये सुद्धा आपल्याला एक यक्षिणी बघायला मिळते आहे. अशा यक्षिणी या मंदिरामध्ये स्तंभांच्या वरच्या बाजूला सगळ्या स्तंभांवरती आपल्याला बघायला मिळतात. तिथे सुद्धा तुम्ही बघू शकता प्रत्येक स्तंभाच्या वरती एक एक यक्षिणी आपल्याला वरती हात करून असलेली बघायला मिळते. आणि सुंदर नक्षीकाम या नंदी मंडपावरतीच बघायला मिळतं. तुम्हाला मी फक्त लांबून दाखवतो आहे. तुम्ही कल्पना करू शकता की इतकं सुंदर आणि छोट्या आकारामध्ये नक्षीकाम करायला आपल्या पूर्वजांनी किती खर्च करून ठेवलेलं आहे. आपल्या पूर्वजांनी लाखो करोडो रुपये खर्च करून हे शिल्पकाम आपल्यासाठी तयार करून ठेवलेलं आहे. आणि असं शिल्पकाम आपल्या पिढीला, आपल्या पुढच्या पिढीला बघण्याचा छंद लावण्याचं काम आपल्या पिढीचं आहे. आपण अशी मंदिरं बघायला आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा उद्युक्त केलं पाहिजे आणि त्यांना सुद्धा अशी मंदिरं बघायला येण्याची आवड आपण लावली पाहिजे. हे आपलं कर्तव्य आहे असं आम्हाला वाटतं. इतकी सुंदर मंदिरं आपल्याला ठिकठिकाणी महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतात. आता नंदी मंडपाची उजवी बाजू मी तुम्हाला दाखवत आहे. उजव्या बाजूनी सुद्धा अनेक शिल्प आपल्याला कोरलेली दिसतात आणि अत्यंत सुंदर असं नक्षीकाम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. मंदिराची उजवी बाजू थोडासा अंधार पडायला लागलेला आहे, त्यामुळे आधी तुम्हाला मंदिर बाहेरच्या बाजूनी आम्ही दाखवून घेत आहोत. बाहेरच्या बाजूनी अतिशय सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. ठिकठिकाणी आपल्याला देवकोष्टकं केलेली दिसतात. या देवकोष्टकांमधल्या काही मूर्ती भंजन झालेल्या आहेत. ह्या देवकोष्टकामध्ये तुम्ही बघू शकता इथली मूर्ती भंजन झालेल्या अवस्थेमध्ये आपल्याला बघायला मिळते, पण सुंदर शिल्प या ठिकाणी असेल तरी सुद्धा खालच्या भागामध्ये तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आणि सुबक नक्षीकाम या मंदिराच्या पूर्ण चारी बाजूनी आपल्याला बाहेरच्या बाजूनी बघायला मिळतं. मंदिराला वरती ह्या शिखर नाहीये, पण खालचं जे शिल्पकाम आहे, खालचं जे सौंदर्य आहे, शिल्प सौंदर्य आहे, ते डोळ्यात तेल घालून आपण बघितलं पाहिजे. म्हणजे तोंडात बोट जाईल असं सुंदर नक्षीकाम आपल्याला इथे बघायला मिळतं. इथे तुम्ही बघू शकता कीर्तिमुखांची मालिका या ठिकाणी सुद्धा केलेली आहे. या भागातल्या मंदिरांमध्ये ही प्रथा दिसते आहे. मंदिराच्या बाहेरच्या बाजूनी कीर्तिमुख आपल्याला या परिसरातल्या मंदिरांमध्ये बघायला मिळतात.
मंदिराच्या परिसरातच उजव्या हाताला आपल्याला हनुमानजींचं दर्शन होतं, जे आपण इथे बघू शकता. मनोजवम ऋतुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. बजरंगबली की जय. हे मंदिर नंतर बांधण्यात आलेलं आहे, हे प्राचीन नाहीये. मगाशी मी बोलता बोलता तुम्हाला सांगितलं की या मंदिराला शिखर नाहीये, पण छोट्या छोट्या आकाराची शिखरं आपल्याला इथे केलेली दिसतात. आंबलक थेट वरच्या बाजूला केलेले दिसतात. इथे प्रवेश मंडपाचा जो शिखर आहे तो सुद्धा आपल्याला छोट्या आकाराचा शिखर दिसतो आणि आपला लाडका ध्वज सुद्धा इथे फडकताना आपल्याला बघायला मिळतो. मंदिराच्या समोरच्या बाजूला एक महादेवाचं छोटं अजून एक मंदिर आहे, म्हणजे सिद्धेश्वर मंदिर, आणि त्याच्या बाजूला समोर असलेलं आणखी एक महादेवाचं मंदिर सुद्धा या ठिकाणी आपल्याला दर्शन घ्यायला मिळतं. या शंकर मंदिराच्या बाजूलाच इथे पारिजातकाचं सुंदर झाड आहे. शंकराला प्रिय असलेलं कवठाचं झाड मंदिराच्या समोरच्या बाजूला आपल्याला बघायला मिळतं. आणि अतिशय सुंदर असा निसर्गरम्य हिरवाई असलेला परिसर किंवा प्रांगण या मंदिराचं आहे. आता आपण इथे बाहेरच्या बाजूला असलेल्या शिवमंदिराच्या समोर आलेलो आहोत. हे शिवमंदिर मोठं नाहीये, छोटंच शिवमंदिर आहे आणि नंतरच्या कालावधीमध्ये बांधलेलं मंदिर हे असावं असं याच्या एकूण रचनेवरनं वाटतं. पण खालचा जो भाग आहे हा संपूर्ण दगडामध्ये बांधकाम करण्यात आलेला आहे आणि वरचा चुन्यामध्ये बांधलेलं शिखर या मंदिराला आपल्याला बघायला मिळतं. हा बाहेर असलेला नंदी आणि वरती असलेलं मध्यभागी ललाटबिंब, फारसं नक्षीकाम ह्या मंदिराला नाहीये, त्यामुळे हे मंदिर आतमध्ये जाऊन व्यवस्थित आम्ही तुम्हाला दाखवत नाही आहोत. मुख्य मंदिर जे आपल्याला बघायचं आहे ते ह्या बाजूला समोर आहे आणि हे मंदिर आपण व्यवस्थितपणे बघणार आहोत, कारण इथे बघण्यासारखं बरंच काही आहे या समोरच्या मंदिरामध्ये. आता मी तुम्हाला नंदी मंडपाचे स्तंभ दाखवत आहे, आतल्या बाजूनी दाखवत आहे. इथे सुंदर विष्णूचं शिल्प आपल्याला स्तंभावरती केलेलं दिसतं. त्याच्यावरती छोट्या छोट्या आकाराची शिल्प आपल्याला ह्या स्तंभांवरती सगळ्या बाजूनी केलेली बघायला मिळतात. छोटी छोटी होत जाणारी शिल्प इथे बघायला मिळतात. म्हणजे सगळ्यात खाली मोठी शिल्प आहेत, त्याच्यावरती थोडी छोटी आणि त्याच्यावरती सगळ्यात छोटी आणि त्याच्यावरती बगळे किंवा हंस आपल्याला इथे केलेले दिसतात. आणि त्याच्यावरती असलेलं सुंदर नक्षीकाम इथे तुम्ही बघू शकता. अतिशय बारीक आकारामध्ये आणि सुबक नक्षीकाम कोरलेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. हा जो भाग आहे ना, हा प्लेन भाग तुम्ही बघा. हा प्लेन भाग कसा बनवला असेल त्या कालावधीमध्ये, तेव्हा कुठले ग्राइंडर मशीन नव्हते, मिलर मशीन नव्हते, पण त्यावेळेला सुद्धा असे सुंदर नक्षीकाम करणारे कारागीर आपल्याकडे होते. हे असेच स्तंभ, हे नंदी मंडपाच्या सगळ्या स्तंभांवरती इतकं सुंदर नक्षीकाम आपल्याला बघायला मिळतं. आणखी एका स्तंभावरचं विष्णू देवतेचं शिल्प, इथे जरा विष्णू आयडेंटिफाय करायला म्हणजे ओळखायला सहज सोपं शक्य आहे. चक्र हातामध्ये असलेलं आणि गदा हातामध्ये असलेली क्लिअर कट आपल्याला इथे दिसते आहे. त्या स्तंभाची आपण दुसरी बाजू बघत आहोत. इथे आपल्याला एक महादेवाचं शंकराचं शिल्प कोरलेलं दिसतं. एका हातामध्ये त्रिशूळ आहे आणि एका हातामध्ये त्याच्या डमरू धारण केलेलं आहे. असं शिवाचं सुंदर शिल्प नंदी मंडपाच्या स्तंभावरती आपल्याला बघायला मिळतं. प्रत्येक स्तंभाच्या खालच्या बाजूला सुद्धा आपल्याला अशी शिल्प कोरलेली दिसतात. तुम्ही इथे बघू शकता, सुंदर पद्धतीची शिल्प आपल्याला स्तंभांच्या खालच्या बाजूला सुद्धा बघायला मिळतात. आता जरा या मंदिरातील नंदी महाराज आपण बघत आहोत. हे नंदी महाराज नंतर लावण्यात आलेले आहेत. इथले ओरिजिनल नंदी महाराज जे आहेत प्राचीन कालावधीमधले, ते जराशा जीर्ण अवस्थेमध्ये असलेले नंदी महाराज आपल्याला मंदिराच्या बाहेर समोर ठेवलेले बघायला मिळतात. हे आता जे इथे स्थित आहेत हे नंदी महाराज नंतर लावण्यात आलेले आहेत. आता आपण नंदी मंडपाचं छत किंवा वरचा भाग थोडासा बघूयात. प्रत्येक स्तंभाच्या वरती सुद्धा सुंदर नक्षीकाम आपल्याला केलेलं दिसतं. इथे तुम्ही बघू शकता मध्यभागी एक आपल्याला कीर्तिमुख कोरलेलं दिसतंय. त्या कीर्तिमुखाच्या वरती ह्या पट्टीमध्ये जर तुम्ही बघितलं, वरच्या पट्टीमध्ये, तर संपूर्ण सुंदर नक्षीकाम किंवा काही शिल्प आपल्याला कोरलेली दिसतात. आणि तशीच शिल्प किंवा तशीच कीर्तिमुख या नंदी मंडपाच्या चारी बाजूला आपल्याला कोरलेली दिसतात. समोरच्या बाजूने सुंदर फुलांची मालिका केलेली आहे आणि त्रिकोणी दगड एकावर एक ठेवून या नक्षीकाम, त्याच्यावरती सुद्धा नक्षीकाम केलेलं आहे. आपण असे त्रिकोणी दगड एकमेकावर ठेवून केलेलं बांधकाम अनेक मंदिरांमध्ये बघितलेलं होतं, पण ते सगळे प्लेन दगड असायचे. इथे मात्र ह्या मंदिराची विशेषता अशी आपल्याला दिसली की त्रिकोणी दगड जे वरनं ठेवलेले आहेत त्याच्यावरती सुद्धा सुंदर नक्षीकाम केलेलं आपल्याला इथे बघायला मिळतं. आता आपण मुख्य प्रवेशद्वार बघूयात. या मंदिराचं प्रवेशद्वार, नंदी मंडपामध्येच डाव्या हाताला आपल्याला गणपतीचं दर्शन होतं. सुंदर गणपतीची मूर्ती या ठिकाणी आहे आणि त्याच्या मागच्या बाजूला आपल्याला द्वारपाल दिसतात. अनेक द्वारपाल या ठिकाणी केलेले आहेत. 1 2 3 4 5 6 द्वारपाल या ठिकाणी किंवा द्वारपालिका या ठिकाणी केलेले आहेत. त्या द्वारपालांमध्ये आता थोडेसे जीर्ण झालेले आहेत, नीटचे त्यांचे बारकावे दिसत नाहीत, पण 5-6 द्वारपाल या दोन्ही बाजूला बनवलेले आहेत. जसे डाव्या बाजूला आहेत तसेच उजव्या बाजूला सुद्धा आहेत. त्या द्वारपालांच्या वरती जर आपण इथे बघितलं
तर इथे आता भंडारा उधळलेला दिसतोय, काहीतरी पिवळा किंवा पिवळा रंग पूर्वी का इथे लावण्यात आलेला असावा. इथे सुंदर शिल्पकाम 6 इंच आकाराची शिल्प आहेत. त्याच्यावरती जर बघितलं तर 2-2.5 इंचाची शिल्पकाम आपल्याला केलेली दिसतात. त्याच्यावरती हंस दाखवलेले आहेत, 2 इंचाचे साधारण हंस आहेत. त्याच्यावरती असलेलं सुंदर नक्षीकाम, दगडामध्ये कोरलेलं, हे सगळं दगडामध्ये कोरलेलं सुंदर नक्षीकाम आपल्या पूर्वजांनी हे वैभव भारताचं आपल्यासाठी तयार करून ठेवलेलं आहे. आणि सगळ्यात वरती असणारी यक्षिणी, जिनी छताचा भार आपल्या हातांवरती घेतलेला आहे. आता या द्वारपालांच्या वरच्या द्वारशाखा आपण बघूयात. हे खाली असलेले द्वारपाल, सगळ्यात खाली असलेली गणपतीची मूर्ती, त्याच्या मागे असलेले द्वारपाल, द्वारपालांच्या मागे असलेले द्वारशाखा आपण बघूयात. या द्वारशाखांवरती सुद्धा सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. आता ही सगळ्यात बाहेरची जी द्वारशाखा आहे, ही सगळ्यात बाहेरची द्वारशाखा व्यालांची द्वारशाखा आहे. सगळ्या बाजूनी खालपासून वरपर्यंत व्याल कोरलेले आपल्याला या द्वारशाखेमध्ये दिसतात. मधली ही जी द्वारशाखा आहे, ही मधली द्वारशाखा, याच्यावरती वेल कोरलेली आहे आणि त्या वेलीला सुंदर पानं कोरलेली आपल्याला या द्वारशाखेवरती दिसतात, मधल्या द्वारशाखेवरती. तिसऱ्या द्वारशाखेवरती द्वारपालाच्या वरती सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. त्याच्यावरती एक कीर्तिमुख बनवलेलं आहे आणि त्याच्यावरती डिजिटल डिझायनिंग जसं आजकालच्या कालावधीमध्ये केलं जातं तसं डिजिटल डिझायनिंग दगडामध्ये कोरलेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. हे छोट्या आकारामध्ये केलेलं कोरीव काम बघा, हे दोन्ही बाजूच्या द्वारशाखांवरती सारखं आहे. मी तुम्हाला एकाच बाजूची द्वारशाखा दाखवतो आहे, नंतर तुम्हाला मी दुसरी उजव्या बाजूची द्वारशाखा दाखवीन. इथे तुम्ही बघू शकता पायातला तोडा जसा असतो तसं नक्षीकाम या द्वारशाखेवरती केलेलं आहे. मधल्या भागामध्ये सुद्धा कलश आणि कलशावरती असलेलं सुंदर नक्षीकाम असावं भासावं असं इथे दिसतं. त्याच्यानंतर वरती असलेलं छोट्या आकाराचं नक्षीकाम या द्वारशाखेवरचं मी तुम्हाला दाखवत आहे. सगळ्यात उजव्या बाजूच्या ज्या 2 द्वारशाखा आहेत त्यातली मधली जी द्वारशाखा आहे, ही जी द्वारशाखा आहे, याच्यावरती सुद्धा आपल्याला काही व्याल कोरलेले दिसतात. काही मानवांच्या सुद्धा शिल्प या द्वारशाखेमध्ये केलेली आहेत. आता त्यातली बरीचशी जीर्ण झालेली आहेत, त्यामुळे ओळखू येत नाहीत, पण सुंदर नक्षीकाम या मधल्या द्वारशाखेवरती आहे. आणि अगदी मंदिराच्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराला लागून जी द्वारशाखा आहे त्याच्यावरती सुद्धा सुंदर वेलींचं नक्षीकाम केलेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. आता आपण जशी डाव्या बाजूच्या ह्या द्वारशाखा बघितल्या तशाच अगदी सेम द्वारशाखा उजव्या बाजूला आहेत. उजव्या बाजूला सुद्धा खाली द्वारपाल केलेले दिसतात आपल्याला. बरेचसे द्वारपाल या ठिकाणी आहेत. त्या द्वारपालांच्या वरती असलेलं सिमिलर नक्षीकाम, म्हणजे डाव्या बाजूला जसं आपण बघितलं होतं तसंच सिमिलर नक्षीकाम आपल्याला उजव्या बाजूच्या द्वारशाखांवरती सुद्धा केलेलं बघायला मिळतं. आता हे तुम्ही ही दगडांची हा जो थर आहे ना, हा थर तुम्ही बघा आणि थोडंसं आठवा. आपण सासवड परिसरामध्ये अनेक मंदिरं बघितलेली होती. सासवड परिसरामध्ये जेवढी मंदिरं आहेत त्या सगळ्या मंदिरांमध्ये या प्रकारचं नक्षीकाम प्रत्येक मंदिरामध्ये केलेलं आपल्याला दिसतं. तसंच काहीसं नक्षीकाम या प्रवेशद्वाराच्या वरती आपल्याला केलेलं दिसतं. मध्यभागी जर आपण बघितलं तर नेहमीप्रमाणे प्रत्येक मंदिरामध्ये असतं तसं ललाटबिंब इथं सुद्धा आहे आणि ललाटबिंबामध्ये सुद्धा गणपतीची स्थापना करण्यात आलेली आहे. आता या प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला जर आपण बघितलं तर इथे सुद्धा 1, 2, 3, 4, 5 शिल्प सुंदर प्रकारे केलेली आहेत आणि त्याच्या मध्यभागी सुद्धा हत्ती आणि इतर शिल्प केलेली आपल्याला दिसतात. त्यातली काही शिल्प जीर्ण झालेली आहेत आणि त्याच्यावरती असलेलं सुंदर शिल्पकाम मानवांच्या आकृती आपण बघितल्या. आता त्याच्या सगळ्यात वरती जर आपण बघितलं तर ह्या नंदी मंडपाचं छत आता आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे. हे छत सुद्धा अतिशय बघण्यासारखं आहे. बारकाईनी जर बघितलं तर हे छत बघायला सुद्धा काही मिनिटं लागू शकतात. इतकं सुंदर छत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. संपूर्ण गोलाकार आकाराचं छत आणि आतमध्ये खड्ड्यामध्ये बनवलेलं कमळाचा आकार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. हे छत सुद्धा अतिशय बघण्यासारखं आहे. आता आपला नंदी मंडप बघून झालेला आहे किंवा नंदी मंडप कम प्रवेश मंडप बघून झालेला आहे. आता आपण मंदिराच्या गर्भगृहामध्ये जाऊन महादेवाचं दर्शन घेऊयात. इथल्या गुरुजींनी आम्हाला गर्भगृहामध्ये जाऊ दिलं नाही कारण आम्ही सोहळं नेसलेलं नाहीये. आम्ही जीन पॅन्ट घालून इथे आलेलो आहोत, त्यामुळे आतमध्ये आम्हाला प्रवेश मिळाला नाही. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव वन्दनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्. ओम हर हर महादेव शंभो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.
आता आपण हा नंदी मंडप बघितला, या नंदी मंडपातलं सुंदर नक्षीकाम बघितलं, मध्ये असलेलं गर्भगृह बघितलं. या गर्भगृहाच्या पलीकडच्या बाजूला या मंदिराचा सभा मंडप आहे. आता आपण तो पलीकडच्या बाजूला समोर जो अंधार दिसतोय ना, तो मंदिराचा सभा मंडप आहे आणि तिथल्या स्तंभांवरती सुद्धा अत्यंत सुंदर नक्षीकाम आहे. ते पलीकडच्या बाजूला जाऊन आता आपण बघूयात. या मंदिरामध्ये आपण जेव्हा आलो त्यावेळेला आपण इकडनं ह्या बाजूने आतमध्ये येतो. आमची ऐरावती या ठिकाणी पार्क केलेली तुम्हाला दिसत असेल. हा मंदिराचा सभा मंडप आहे आणि या सभा मंडपाच्या बाजूनी गर्भगृहापर्यंत सरळ थेट जायला एक मार्ग आहे. त्याच्या आधी आपण जो बघितला तो पलीकडचा मार्ग बघितला. गर्भगृहाला जाण्यासाठी पलीकडनं एक मार्ग आहे जिथे नंदी मंडप, आता आपण सुंदर नंदी मंडप पलीकडच्या बाजूला बघितला होता. आता ह्या बाजूच्या दरवाज्यातून आतमध्ये गेल्यानंतर, प्रवेशद्वारातून आतमध्ये गेल्यानंतर जो सभा मंडप आहे तो आतमध्ये जाऊन आपण बघणार आहोत. आता आपण सभा मंडपाचं जे प्रवेशद्वार आहे त्याच्यावरचे द्वारपाल बघत आहोत. इथे सुद्धा सुंदर द्वारपाल आपल्याला बघायला मिळतात. 1 आणि 2 द्वारपाल या ठिकाणी आहेत आणि त्याच्यावरती असलेलं सुंदर नक्षीकाम आपल्याला बघायला मिळतं. इथे तुम्ही बारकाईने बघू शकता. अनेक मानवांची शिल्प इथे केलेली आहेत आणि तशी वरती ललाटबिंब आहे. या ललाटबिंबानंतर उजव्या बाजूला बघितलं तर उजव्या बाजूच्या द्वारशाखा सुद्धा अतिशय सुंदर कोरीवकाम आहे. आम्ही तुम्हाला हे वेगाने दाखवतो आहोत कारण पूर्ण अंधार पडायच्या आधी आम्हाला हे शूटिंग कंप्लीट करायचं आहे, म्हणून आम्ही तुम्हाला वेगाने दाखवत आहोत. तुम्ही व्हिडिओचा स्पीड कमी करून हा शिल्पकाम व्यवस्थित बघू शकता. हे उजव्या बाजूचे द्वारपाल आहेत सभा मंडपाच्या बाहेरच्या बाजूला असलेले. त्याच्या बाहेरच्या बाजूला असलेलं सुंदर नक्षीकाम तुम्ही या ठिकाणी बघू शकता. स्तंभांवरती केलेलं सुंदर नक्षीकाम. वरच्या बाजूला असलेल्या कमानी सुद्धा सुंदर आहेत आणि हे संपूर्ण दगडामध्ये बांधलेलं प्रवेश मंडप आहे. सभा मंडपाच्या बाजूला असलेला प्रवेश मंडप. आता आपण सभा मंडपामध्ये प्रवेश करून आतले सुंदर स्तंभ आहेत ते बघून घेऊयात. आता मी सभा मंडपामध्ये प्रवेश केलेला आहे. या सभा मंडपामध्ये 20हून अधिक स्तंभ आहेत. त्यातले काही स्तंभ जे व्यवस्थित बघण्यासारखे आहेत ते मी तुम्हाला जवळून दाखवेन. या सभा मंडपाचं एक वैशिष्ट्य आहे की हे सभा मंडप जो आहे हा त्रिदल पद्धतीचं सभा मंडप आहे. डाव्या बाजूला आपल्याला एक भाग त्याचा बाहेर गेलेला दिसतो, उजव्या बाजूला एक बाहेर भाग गेलेला दिसतो आणि हा समोरच्या बाजूचा असलेला प्रवेशद्वार, म्हणजे असा त्रिदल पद्धतीचा सभा मंडप या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. आता मी सभा मंडपातल्या मधल्या भागामध्ये आलेलो आहे. बऱ्याच मंदिरांमध्ये आपल्याला ह्या ठिकाणी खाली रंगशिळा असलेली दिसते. आता हल्लीच्या कालावधीमध्ये इथे शहाबादी फरशी खाली घातलेली आहे, पण या शहाबादीच्या फरशीच्या खाली नक्की या ठिकाणी रंगशिळा असेल असं मला वाटते. कारण प्रत्येक अशा ठेवणीची जी मंदिरं असतात या मंदिरांमध्ये अशा ठिकाणी रंगशिळा बघायला मिळते. इथे मात्र नंतरच्या कालावधीमध्ये घातलेली फरशी बघायला मिळते. आता तुम्हाला एक स्तंभ मी दाखवतो आहे. या आतल्या सभामंडपातल्या स्तंभावरती सुद्धा अत्यंत सुंदर नक्षीकाम आणि अतिशय सुंदर शिल्प या ठिकाणी केलेली आपल्याला बघायला मिळतात. खालच्या भागामध्ये मोठी जवळपास 2.5-3 फुटाची शिल्प आहेत. त्याच्यावरती सुंदर नक्षीकाम मधल्या स्तरामध्ये केलेलं आहे. त्याच्यावरती जर आपण बघितलं तर साधारण 6 ते 7 इंचाच्या शिल्पकाम इथे विविध मूर्ती चारी बाजूनी स्तंभावरती, प्रत्येक स्तंभावरती केलेले दिसतात. त्याच्यावरती 2.5-3 इंच आकाराची शिल्प आहेत आणि त्याच्यावरती असलेले हंस छोट्या आकाराचे जवळपास 2 इंचाच्या आकाराचे हंस चारी बाजूनी प्रत्येक स्तंभावरती केलेले आहेत. मी तुम्हाला फक्त त्यातला एक स्तंभ दाखवतो आहे. असेच अनेक स्तंभ या सभामंडपामध्ये आहेत. त्याच्यावरती असलेलं सुंदर नक्षीकाम, त्याचे असलेले कोपरे तुम्ही बघू शकता. या प्रत्येक कोपऱ्यावरती वेलींचं सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. त्याच्या वरच्या भागात जर आपण बघितलं तर ही तुम्ही गोलाई बघा. आता ही गोलाई एवढ्या बारीक आकाराची गोलाई छिन्नी आणि हातोडा यांच्या साह्याने ही गोलाई केलेली आहे. त्यावेळेला कोणतेही ग्राइंडर मशीन नव्हते, मिलिंग मशीन नव्हते, कुठलीही आधुनिक त्यांच्याकडे शस्त्रास्त्र नव्हती, तरी सुद्धा आपल्या पूर्वजांनी इतकं सुंदर नक्षीकाम केलेलं आपल्याला इथे बघायला मिळतं. त्याच्यावरती असलेला ड्राय जॉईंट शुष्क सांधा, त्याच्यावरती असलेली यक्षिका आपल्याला बघायला मिळते, जिने छताचा भार आपल्या हातांवरती घेतलेला आहे. असे अनेक प्रकारचे स्तंभ आपल्याला बघायला मिळतात. या स्तंभावरती असलेलं सुंदर कीर्तिमुख तुम्ही बघून घ्या. असेच मधल्या भागातले जे स्तंभ आहेत त्याच्यावरती फारसं नक्षीकाम नाहीये. मधल्या भागामध्ये फक्त कीर्तिमुख केलेली आहेत. पण बाहेरचे जे स्तंभ आहेत या बाहेरच्या स्तंभांवरती अतिशय सुंदर नक्षीकाम वरपासून खालपर्यंत किंवा खालपासून वरपर्यंत केलेलं आपल्याला बघायला मिळतं. हे बघा, सगळ्यात खालच्या स्तरावरती सुद्धा सुंदर शिल्प इथे आपल्याला केलेलं बघायला मिळतं. त्याच्यावरती असलेलं मोठं शिल्प, मोठ्या शिल्पाच्या वरती असलेलं मध्यम आकाराचं शिल्प, त्याच्याहून थोडं छोटं शिल्प आणि त्याच्यावरती असलेले हंस आणि त्याच्यावरचं सुंदर नक्षीकाम आणि वरच्या असलेल्या यक्षिका. आता ह्या सभा मंडपामधला वरचा जो भाग आहे, समोर ट्यूबलाईट असल्यामुळे तुम्हाला दिसत नाही, ही बाजू मी तुम्हाला दाखवतो.
ह्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर सुंदर शिल्पकाम ह्या वरच्या पट्टीमध्ये आपल्याला केलेलं दिसतं। हे सुंदर शिल्पकाम, ही सगळी शिल्प वरच्या भागातलं समोरच्या बाजूचं शिल्प मी आता तुम्हाला दाखवतो। इथे तुम्ही बघू शकता सगळ्यात मध्यभागी जिथे इमर्जन्सी लाईटचा प्रकाश पडलेला आहे तिथे शेषशाही विष्णू आहेत आणि त्याच्या बाजूला विभिन्न देवदेवतांची शिल्प असलेली बघायला आपल्याला मिळतात। त्यांनी त्या शेषाचं शेपूट आणि बाकीचा भाग धरलेला आहे असं काहीतरी या शिल्पांमध्ये दाखवण्यात आलेलं आहे। त्या शेषशाही विष्णूंच्या खाली जर आपण बघितलं तर तिथे एक कीर्तिमुख आपल्याला दिसतं आणि वरच्या भागामध्ये जर बघितलं तर एकदम वरती सुंदर गोलाकार केलेलं छत आपल्याला सभामंडपामध्ये सुद्धा बघायला मिळतं। या छताच्या खाली सुंदर फुलांची मालिका आपल्याला चारी बाजूनी बघायला मिळते। अतिशय सुंदर नक्षीकाम, म्हणजे बघतच राहावं आणि बघतच राहावं आणि बघतच राहावं इतकं सुंदर नक्षीकाम आपल्याला इथे केलेलं दिसतं। या ठिकाणी जर मध्यभागी तुम्ही बघितलं तर या ठिकाणी मध्यभागी आपल्याला हत्ती कोरलेले दिसत आहेत, काही घोडे, घोड्यावरती बसलेली माणसं, अशी विविध प्रकारची शिल्प या सभामंडपामध्ये कोरलेली आपल्याला दिसतात। आणि ह्या बाजूला समोर जर बघितलं तर समोर मगाशी आपण जे बघितलं आणि महादेवाचं दर्शन गर्भगृहामध्ये जाऊन घेतलं होतं ते गर्भगृह ह्या बाजूनी सुद्धा गर्भगृहामध्ये जायला मार्ग आहे। या प्रवेशद्वारावरती म्हणजे गर्भगृहाला दोन्ही बाजूनी प्रवेशद्वार आहेत आणि ह्या गर्भगृहाच्या ह्या बाजूच्या द्वारावरती सुद्धा सुंदर द्वारपाल केलेले आहेत। म्हणजे असं नाही केलं त्या काळातल्या लोकांनी की एका बाजूच्या प्रवेशद्वारावर नक्षीकाम केलं आता दुसरं सोडून देऊ, असं केलेलं नाही। दोन्ही बाजूच्या प्रवेशद्वारांवरती सुंदर आणि सेम तसं जसं तिकडं होतं त्याचीच रिप्लिका ह्या भागामध्ये सुद्धा केलेली आहे। आणि ह्या प्रवेशद्वारावरती सुद्धा जसं पलीकडच्या प्रवेशद्वारावरती आपण बघितलेलं होतं तसंच नक्षीकाम सेम टू सेम ह्या बाजूला सुद्धा केलेलं आपल्याला बघायला मिळतं। तिन्ही बाजूंना प्रवेशद्वाराच्या वरती असलेलं ललाटबिंब, त्याच्यावरती असलेली शिल्प, हे सगळं बघण्यासारखं आहे। हे प्रवेशद्वार पण बघण्यासारखं आहे आणि ह्या अंतराळामधलं असलेलं छत, ह्या भागाला आता आपण अंतराळ म्हणू शकतो कारण गर्भगृह समोरच आहे आणि हे अंतराळाचं असलेलं छत आता आपण बघत आहोत। सुंदर गोलाकारात केलेलं छत आणि मध्यभागी केलेलं कमळ, एका दगडामध्ये केलेलं प्रोजेक्शन असलेलं 3D टाईप कमळ आपल्याला इथे बघायला मिळतं। आता आपण जे अंतराळ बघत आहोत या अंतराळामध्येच उजव्या हाताला आपल्याला गणपतीचं दर्शन होतं। पलीकडच्या प्रवेशद्वाराच्या इथे सुद्धा आपण एक गणपतीचं दर्शन घेतलेलं होतं। ह्या बाजूच्या प्रवेशद्वारावरती सुद्धा एक गणपतीचं दर्शन सुंदर आपल्याला घडतं। तर दर्शक हो, अहिल्यानगर जिल्ह्यामधील अकोला नावाच्या छोट्या गावामधील हे सुंदर सिद्धेश्वराचं मंदिर आपण चारी बाजूनी बघितलं। गर्भगृहामध्ये जाऊन गर्भगृहामधलं सिद्धेश्वराचं दर्शन सुद्धा आपण घेतलं। सभामंडप बघितला, त्या बाजूच्या पलीकडच्या बाजूला असलेलं प्रवेशद्वार सुद्धा आपण बघितलं आणि हे सुंदर मंदिर आज आपल्याला बघायला मिळालं। आम्हाला जसं हे मंदिर आवडलं तसंच हे मंदिर तुम्हाला सुद्धा आवडलं असेल अशी आशा करतो। या सिन्नर परिसरामधील किंवा अकोले परिसरामधील सगळी मंदिरं एकाच ठिकाणी तुम्हाला बघता यावी म्हणून आपण आपल्या वाहिनीवरती गोंदेश्वर मंदिर सिन्नर अशा नावाची एक प्लेलिस्ट बनवलेली आहे। त्या सिन्नरच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला ह्या क्षेत्रामधील सर्व जी काही मंदिरं आमच्या वाहिनीवरती उपलब्ध असणार आहेत ती सगळी मंदिरं तुम्हाला एकाच ठिकाणी बघायला मिळतील। त्यामुळे त्या गोंदेश्वर मंदिर सिन्नर या प्लेलिस्टचा अवश्य लाभ घ्या ही तुम्हाला विनंती आहे। आपली नेहमीची विनंती तर तुम्हाला असतेच की आम्ही दाखवलेली प्राचीन मंदिरं जर तुम्हाला आवडत असतील तर प्रत्येक व्हिडिओला लाईक करत जा, एक छोटीशी कॉमेंट नक्की करत जा, त्याचा आम्हाला अदृश्यरित्या फायदा होतो। आणि आमच्या चॅनलला अजून जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा ही आपल्याला नम्र विनंती आहे। चला तर मग अशाच सुंदर मंदिरामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात। तोपर्यंत आपणा सर्वांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।